नमस्कार मंडळी, आपण रोज घाटावर एक नवीन चेहरा, नवीन खोंड पाहतो मित्रांनो. तसेच राजेश आप्पा शिंदे यांनी नाशिकवरून एक खोंड आणलं आहे मित्रांनो. दुसरा खोंड आहे. या खोंडाचं नाव आहे पिस्टन. तरी आपण आज सावसर मावळ या शर्यत घाटावर पिस्टनविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तरी चला माझ्याबरोबर. स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, राजेश आप्पा शिंदे यांचा पिस्टन हा मी तुम्हाला दाखवतोय. आता आपण त्याच्या मालकाशी आणि ग्रुपशी बोलणार आहोत. नमस्कार मंडळी. नमस्कार. दादा, आज शर्यत घाटावर पिस्टन आणि कोण धावणार आहे? पिस्टन आणि बोरजवाला लक्ष. दादा, आपण पिस्टन किती वर्ष आलं आपल्याकडे? आपण ह्याच वर्षी घेतलाय नाही, तसा 2-3 वर्ष आले. तो आपल्याकडे नाशिकचा बैल आहे, तो वडागाडीत पळत होता. तो आता झाले आपण घेतलाय, 2-4 महिने झाले घेतलाय. अच्छा. दादा, हा बैल खरेदी नाशिकची, म्हणजे या बैलाची काय खासियत पाहून खरेदी झाली? काय पाहून खरेदी केली? आता खरेदी आमच्या हिशोबाने तर केली आहे खरेदी. आता दुसऱ्या घाटात ते दादा, आता सध्या तुमच्याकडं किती बैल आहेत? 2 बैल आहे. एक आपला चेंडू पाहिजे. अच्छा. आणि पिस्टन. चेंडू आणि पिस्टन धावला का? हा धावला ना, कुठल्या घाटावर? बडवलीच्या घाटामध्ये अच्छा, तिथं बारी झाली ना? चालती बारी. बरं, आता पिस्टनचे किती गुलाल झाले आज तुमच्याकडं? आमच्याकडे 4 गुलाल झाले. 5वाच घाट आहे हा त्याचा. 5 घाट झालेत, 5 पैकी 4 गुलाल झाले त्याचे. 5 पैकी 4 गुलाल. इथं टॉपचा कुठला पाला? काळूचा आणि पिस्टनचा झालाय. त्यांचं पाला. बैल कुठल्या खांदी धावतो? डावी. डावीकडून धावतो. उजवीकडून कधी झोपला का? कधी नाही तर आपण डावीकडून धावतोय तो. शर्यत घाटाचं नियोजन कोण करतो दादा? शर्यत घाटाचा आहे का आपला मित्र परिवार नियोजन करतो सगळं. अच्छा. याचा सुट्टी मेकर कोण आहे? सुट्टी मेकर आहे अमर शिंदे. अच्छा, शिंदे. हां, बंधू. बैल सुट्टीला कसा आहे? बैल सुट्टीला जुपणी झाली ना त्याची, म्हणजे तो जुपूनच ठेवला जातो. तो घाई करतो पळण्याची जास्त प्रमाणात लगेच. थांबतो का? थांबतो. हा, शांत. जुपणी सुट्टी बिट्टीला म्हणजे त्रास नाही, काय नाही. जुपाई बिपायला एकदम शांततेत उभा राहतो. शर्यत घाटावर असा म्हणजे मारतो का वगैरे? नाही, मारीत बिरीत काहीच नाही. तुम्ही कुठे हात लावा, कसंही करा. गोठ्यावर? गोठ्यावरती पण नाही, कुठंच नाही. बैलाचा सध्या पळ कसा वाटतो तुम्हाला? सध्याचा पळ त्याचा सगळ्यात जबरदस्त पळ आहे बैलाचा. अच्छा. कुठल्या टॉपच्या पेहऱ्यामध्ये पळावा असं वाटतं? टॉपच्या फेऱ्यामध्ये आपल्याला टॉपच्याच घाटामध्ये टॉपचीच बारी 1 नंबर फायनल करायची. त्यावेळेस मग तिथून पुढं पेहऱ्याचं नियोजन करू आपण. अच्छा. पेहरे भेटतात का? हा, भेटतात ना पेहरे. आता बैल पळताना दिसतोय लोकांना. या घाटावरती आलो, आता हे नियोजन केले तर आता दुसरं लगेच पुढच्या घाटाचं एक बैलाचं नियोजन आलं होतं आता. पण आम्ही म्हणलं की या घाट पहिलं झाल्याशिवाय काय सांगतो. अच्छा. ह्याच्या अगोदर तुमच्याकडे चेंडू होता. हा. चेंडूला पेहरे भेटायचे का? हा, चेंडूला काय होतं, चेंडूला पेरे भेटायला थोडंसं आम्हाला हे व्हायचं, कारण का चेंडू गावरान आहे. तर गावरान असल्यामुळं परत पळायला सगळ्यात जबरदस्त. काय तर लोकांची दुसरी चांगली बैलं असतात, ते थोडंसं बिचक देत नाही का चेंडू बरं घालायला. पण चेंडू असा आहे की सगळ्यांना उरून पुरतो. अच्छा. आता चेंडू आणि पिस्टन पुढच्या घाटावर धावणार का? पुढच्या घाटावरती नाही धावणार. चेंडू जरा थोडासा म्हणजे पायाला लागलेला त्याच्यात, जरा एजेड आहे. एकदम घाट गेले की चेंडू पिस्टन धावणार आहे. बरं, आपल्याकडं आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बैलगाडा शर्यत ट्रेंडिंगला आहे दादा. पण काही ठिकाणी शर्यतीचा जो रंग आहे तो पैशाने बदलला आहे. तुम्हाला काय वाटतं? 100% पैशावरतीच रंग बदललेला आहे. ज्याचा बैल पळतो ना त्याला प्यारा होत नाही. पैसे दिले की लगेच प्यारा होता, तुम्ही कसलाही बैल असू दे. पण आपण बैलगाडा शर्यत हे गो संवर्धन आणि आपला जो खिल्लार आहे हे नामशेष होत चाललेत. यासाठी खरं तर महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत भरवली जाते. तर
तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्ही बैलगाडा आहे ना शर्यत झालीच पाहिजे. आणि आता मावळ तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आता शर्यती होत्यात, म्हणजे सगळीकडंच खेड तालुका असेल, हवेली असेल, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर शर्यती चालू आहे. गहू साध्य होणार नाही यांच्या कारणामुळं, नाही का. अच्छा दादा, तुम्ही आज शर्यत घाटावर आपला अमूल्य वेळ दिलात, धन्यवाद. आणि कमिटीचं सांगणं आहे कोणी मित्रांनो, बैलगाडा शर्यत हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.